नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या ह्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 29 सप्टेंबर आपण आलो तो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। पहिल्या शेडची आवक मित्रांनो एकच पिकअपची लाईन होती, दुसऱ्या शेड मध्ये 2 ट्रॅक्टरच्या लाईन आहे आणि ग्राउंड वरती 1 ते 1.5 लाईन ट्रॅक्टरची आहे। टोटल आवक जर धरली तर 300 ते 350 मध्ये आवक आहे। आज आवक कमी मित्रांनो, बघू काय बाजारभाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये पहिले ट्रॅक्टरचा बाजारभाव दाखवले, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव दाखवले, हायेस्ट लोएस्ट सरासरी काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेले, क्वालिटीनुसार बाजारभाव जात असतो। ट्रॅक्टरमध्ये आणि पिकअपमध्ये काय अंतर निघतो, काय बाजारभावामध्ये अंतर राहतो ते तुम्हाला आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ बघू मित्रांनो, ट्रॅक्टरच्या अर्ध्या लाईनीतून सुरुवात केली आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1000 रुपये जायले, 1000 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांदा। कुठला आहे कांदा? पिंपळगाव वसंत, 1000 रुपये। पुढे बघू काय गेलं? 980 रुपये। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? पिंपळगाव वसून 980, 980 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1251, 1251 रुपीज। कुठला आहे कांदा? उंबरखेड। काय वाटतं आज थोडं बाजारभाव सुधार वाटतंय? तेच आहे ना? नाही तेच आहे, ठीक आहे, बरोबर आहे, गोळा माल आहे। 60 ते 65 साईज आहे कांद्याला, उंबरखेड ना? बरं, पुढं बघू। बघू शकतो तुम्ही काय भाव गेला दादा? 990 रुपये। कमी गेला का? 990, 990 रुपीज। कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? मुखेड ना? बरं, हे किती गेलं? हे 956 जायले, 956 रुपीज। हा पण मुखेडचा कांदा आहे, बरं ठीक आहे। बघ शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलो? 1051, 1051 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे, ठीक आहे। पुढे बघू। बघ शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला दादा? 1090, 1090 रुपीज। कुठला आहे कांदा? देवठाण। बियाणं कोणतं त्याचं? देवठाण। पुढे बघू काय भाव गेलो? 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड, बरं। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 1351, 1351 रुपीज। कुठला आहे कांदा? वड्याची पाडी। बियाणं कोणतं द्यायचं? चौहानचं बियाणं आहे, वड्याच्या पाडीचा कांदा आहे। बघू शकतो मी 1351 जायले, 1351 रुपीज। किती माल शिल्लक आहे अजून? 10 एक ट्राली आहे, ठीक। हाच माल आहे का? ठीक। पुढे बघू काय भाव गेला? 1251, 1251 रुपीज। 1251, 1251। कुठला आहे कांदा? वड्याचे पाडी। बियाणं कोणतं त्याचं? जयशंकर, बरं, जयशंकरचं बियाणं आहे मित्रांनो, बरं। किती माल शिल्लक असेल अजून? माल किती शिल्लक असेल अजून? ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेला? 1065, 1065 रुपीज। कुठला आहे कांदा दादा? वड्याचे पाडी, बरं। आणि बियाणं कोणतं होतं? बरं, ठीक आहे। काय भाव गेला दादा? 1251, 1251 रुपीज। 1251। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1251, 1251। कुठला आहे कांदा? वड्याचे पाडी। बियाणं कोणतं त्याचं? चव्हाणचं बियाणं आहे ना? ठीक। चव्हाण 105, बरं, ठीक आहे, धन्यवाद दादा। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला आता? 1625 जायले, सुपर माल आहे। बघू शकतो तुम्ही 1625, 1625 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचपाडा। बियाणं कोणतं होतं याचं? परसाद गुलाबी, चिंचपाडा, ठीक आहे। किती गेलंय? काय आणलं होतं? कांदाच होता का? बरं। काय भाव गेलो? 1630,
1630 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1630. ठीक आहे 1630. तर कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गुलाबी प्रसाद 1630 रुपये. काय भाव गेले? 1700 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही 1700 जायले. 1700 रुपये. कुठला आहे कांदा? धनियार. बियाणं कोणतं त्याचं? चव्हाणचं बियाणं आहे. 105 ना? चव्हाण 105 मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. किती शिल्लक असेल माल किती शिल्लक असेल? ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1700 रुपये जायले. 1700 रुपये. एक साईज माल आहे. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. 1700 रुपये. कुठला आहे कांदा? हां आणि बियाणं कोणतं त्याचं? परसादचं बियाणं आहे. दाखाने ना? बरं ठीक आहे. परसाद गुलाबी. पुढं बघू मित्रांनो पहिल्या लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात केली आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1300 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? हे बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक. माल किती शिल्लक असेल अजून? 4-5 गाड्या. ठीक आहे. पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले का? 1250. 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं आणि बियाणं कोणतं त्याचं? बरं एकच कांदा आहे का तो? पुढं बघू. काय भाव गेला? 1050 रुपये. 1050 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. किती शिल्लक आहे माल अजून? 10-12 ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? काय भाव गेला? 1142 जायले. 1142 रुपीज. 1142. कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो मीडियम साईज आहे. काय भाव गेला? 1200 रुपये. कुठला आहे कांदा? धारणा सांगवी 1200. 1200 रुपीज. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. किती माल बाकी अजून? 2 एक गाड्या आहे ना? ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1136. 1136 रुपीज. कुठला आहे कांदा? कालवी. बियाणं कोणतं त्याचं? जिंदालचं बियाणं आहे. माल किती शिल्लक आहे अजून? किती शिल्लक आहे माल? बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 980 रुपये. कुठला आहे कांदा? शिरसानेचा कांदा आहे. माल किती शिल्लक असेल अजून? थोडा राहील. शिरसाने. ठीक. काय भाव गेलो? 1341. कलर आहे. साईज आहे माल. बघू शकतो 60 ते 65 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर. बियाणं कोणतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलो? 1300 रुपये. 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? नांदूर मधमेश्वर. बरं बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद का? बरं प्रसादचं बियाणं आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1260 रुपये झाले. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1300 रुपये जायले. 55-60 साईज आहे कांद्याला. 1300 रुपये. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? नांदूर मधमेश्वर. ठीक. काय भाव गेलं? 1051. 1051 रुपीज. काका कुठला कांदा? कुठला कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे.
आणि शिल्लक किती असेल ही? एवढंच आहे का? शेवटचा माल होता. बरं ठीक. एवढी एक गाडी बाकी अशी अजून एक. ठीक. काय भाव गेलं? 1070 रुपये. 1070 रुपये. ठीक आहे. कुठला आहे कांदा? नाशिक गंगापूर. बरं नाशिक गंगापूर ना. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. घरगुती बियाणं. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? काय भाव गेला? 1045. 1045. 1045 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूळ. अच्छा चांदोड जोपूळ ना. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं घरगुती. घरगुती बियाणं आहे. ठीक. माल किती शिल्लक आहे अजून? माल किती शिल्लक आहे अजून? अच्छा 4-5 गाड्या आहे. बरं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1200 रुपये. 1200 जायले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? कोयगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बरं पुढं बघ. काय भाव गेला काका? 1045. 1045 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूळ. कुठं? चांदोड जोपूळ का? आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. माल किती शिल्लक असेल काका अजून? आवरला का? एखादी गाडी. ठीक. पुढं बघ. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 950 रुपये. 950 रुपीज. कुठले आपण? वरखेडा. किती माल बाकी अजून? 4-5 ट्रॅक्टर आहे. बरं ठीक. काय भाव गेलो? 1000 रुपये. बघ सर तुम्ही 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? जायखेडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं ठीक आहे. जायखेडा. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1210 रुपये. 1210 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ चांदवड. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगा. माल किती शिल्लक असेल अजून? 50 क्विंटल. ठीक. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1000 रुपये जाईल. बघू शकतो मी. 1000 रुपये. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? सारोळे. सारोळेचा कांदा आहे. ठीक आहे. काय भाव गेलो? 951. आणि गोल्टी? 600 रुपये गोल्टी. बर 600 रुपीज. पुढं बघू.